नैसर्गिक संख्या 1 2 3 4 5 त्याच्या संख्यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात. नैसर्गिक संख्या किती आहे? अनंत. या संख्येचा वापर कशासाठी होतो? वस्तुमध्येसाठी. त्यामुळे या संख्यांना कोणत्या संख्या म्हणतात? मोज संख्या. पूर्ण संख्येची डेफिनेशन 0 1 2 3 4 5 त्याच्या संख्यांना पूर्ण संख्या असे म्हणतात. नैसर्गिक संख्येत आणि पूर्ण संख्येत कितीचा फरक आहे? 0चा. कुठल्या संख्येत 0 आहे आणि कुठल्या संख्येत 0 नाही? नैसर्गिक मध्ये 0 नाही, पूर्ण संख्यामध्ये 0 आहे. पूर्णांक संख्येची डेफिनेशन धनसंख्या ऋणसंख्या व 0 या संख्यांना पूर्णांक संख्या असे म्हणतात. सर्वात लहान धनपूर्णांक संख्या तर 1 सर्वात मोठी धनपूर्णांक संख्या सांगता येतं का? नाही. का बरं? कारण उजवीकडे गेली की धनपूर्णांक संख्या वाढत जातात. सर्वात मोठी ऋणपूर्णांक संख्या -1 सर्वात लहान ऋणपूर्णांक संख्या सांगता येत नाही, कारण का? डावीकडे गेलं की ऋणपूर्णांक संख्या कमी कमी होत जातात. मूळ संख्येची डेफिनेशन ज्या मूळ संख्या दरम्यान ज्या संख्या त्या संख्याने एक निभातात त्या संख्याने मूळ संख्या असे म्हणतात. 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या किती आहे? 25. 1 ते 100 पर्यंत मूळ संख्येची बेरीज किती आहे? 1060. जोडमूळ संख्येची डेफिनेशन ज्या मूळ संख्या दरम्यान 2चा फरक त्या संख्यांना जोडमूळ संख्या असे म्हणतात. संयुक्त संख्या ज्या संख्याला स्वतः व्यतिरिक्त इतर संख्यांनी भागतात त्या संख्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात. 1 ते 100 पर्यंत संयुक्त संख्या किती आहे? 74. समसंख्येची डेफिनेशन ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 अंक असतात त्या संख्यांना समसंख्या असे म्हणतात. विषम संख्येची डेफिनेशन ज्या संख्येच्या एकक स्थानी 1 3 5 7 9 हे संख्या असतात त्या संख्यांना विषम संख्या असे म्हणतात. समसंख्या आणि विषम संख्या कितीने वाढतात? 2 दोन संख्येचे चिन्ह समान असल्यास काय करायचं? बेरीज. दोन संख्येचे चिन्ह विरुद्ध असल्यास काय करायचं? वजाबाकी. ऋण ऋण धन 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 ऋण धन ऋण धन ऋण ऋण ऋण